तुझ्यापेक्षा या जगात मला दुसरं कोणीही महत्वाचं नाहीये. आणि राहिला विषय शुभूचा, तर तो कायमचा संपलाय. या उमरेच्या आत तो तुला पुन्हा कधीही दिसणार नाही, हा शब्द आहे माझा. धक्का, तुला जेवढा त्रास झालाय ना तेवढाच त्रास मलाही झालाय. तुला जेवढा राग आलाय ना तेवढाच राग मलाही आलाय. पण मला एक कळत नाही, शुभू असं का वागला असेल. मला पण हेच म्हणायचंय. तुला विचारलंय मी. मॅडी, मला खरं सांग, नक्की काय घडलं होतं? का मारत होता तुला तो? मामा रे, मी एका शब्दाने त्याला काहीच बोललो नाही रे. ते लग्नात जे घडलं ना त्याचा राग त्याच्या मनात होता. त्या दिवशी तू मध्ये पडला म्हणून तो काही करू शकला नाही. पण आज त्याने सगळा बदला घेतला त्याचा. मामा, तो डायरेक्ट आला आणि मला मारायला सुरुवात केली. त्याने मी तुझा आणि तुझ्या रेप्युटेशनचा विचार केला म्हणून त्याच्यावर हात उचलला नाही. परत तुला वाटलं असतं की मीच चुकीचा आहे म्हणून. खरं काय ते मला कळलंय. शुभू या घरामध्ये पुन्हा कधीही येणार नाही. पृथ्वी, अरे मॅडीला किती लागले बघतोयस ना? हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. गाडी काढ. हो, आपण घेऊन जाऊया. मी गाडी काढतो. हां, ये मॅडी. बाजूला. श्रावणी, खरं खरं सांग मदन, काय केलंयस तू? सानिका घरी आली होती? तू काही चुकीचं तर वागला नाहीयेस ना? ए, माझ्या मुलावर आळ घेतेस? तुला तर मला मारून मदनची चूक काही सुधारणार नाही आत्या. मी विश्वंभर राजे शिर्केंची मुलगी. सत्य शोधून काढल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. ओपन चॅलेंज देते मी तुला. मी शुभूला परत या घरात आणून दाखवेन, आणि तेही मानाने. कारण तो खरा आहे. चल आपण गाडी काढू. चल. हो हो, चला. मॉम, ही श्रावणी मामाला उलट सुलट तर सांगणार नाही ना? विश्वंभरच्या समोर उभं राहायची श्रावणीची हिंमतही नाही. आणि हिंमत झालीच तर विश्वंभर तिचा एक शब्दही ऐकणार नाही. कारण विश्वंभर फक्त माझ्या तलावर नसतो. त्या शुभंकरचा तर मी कायमचा पत्ता कट केलाय. पण तू मात्र आता गप्प बस, कळलंय? एवढा काही वेळ लागा लागला शुभूला? येत असेल की, कशाला काळजी करतेस? नाही नाही सासरू बुवा, पण शुभूने जरा घाईच केली. ही अशी मारामारी नको होती करायला. काय बोलताय जावई बापू? बहिणीच्या आबरूवरती हात टाकलाय म्हणजे ती डोक्यात राग जाणारच ना. ओ, डोकं माझं बी गरम झाले. पण न्याय मिळायला कायदा बिदा आहे की नाही? ही अशी मारामारी करून तोच गोत्यात येणार आहे. शुभू, शुभू, का आम्ही ऐकलं ते खरंय? तू मदनला हाणलायस? अरे शुभू मला काय झालं सांग की. मंत्री साहेबांनी तू काय बोललास का? मंत्री साहेबांनी तुला कामावरनं काढून टाकलंय? होय. मदनवर हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली?
तुला घरच्यासारखं वागवलं, तुझ्यावर विश्वास ठेवला, याचा अर्थ तुला वाटेल तसं वागायची मुभा दिली नाहीये. चाल, लक्षात ठेव, यापुढे या घरात पुन्हा यायचं नाही. हे तुझं तोंड आहे ना, हे पुन्हा मला दिसता कामा नाही. म्हणजे साहेबांनी तुला घरातनं बाहेर काढलं, कामावर येऊ नको म्हणले. अरे देवा, अरे तुला सांगत होतो ना तू जाऊ नकोस परत म्हणून. काय करून बसलास ये? का त्या मदनला मारलंस तू? शांत हो तू रडू नको झालं. आत्या, जे झाले ते चांगलंच झाले. त्या मदनला हीच शिक्षा मिळायला पाहिजे होती. काय चांगलं झाले? ए शुभू, तू जरा घाईच केली, अशी मारामारी नको होती करायला. अरे आधी एनसी नोंदवायला लागत होती, आता त्यांनी केस केली तर काय करायचं आपण? असं काय बी होणार नाही दाजी. साहेबांनी मला कामावरून काढून त्यांच्याकडनं विषय संपवलाय. नाही ते विषय संपवणारच रे. काय आहे, त्यांना माहिती त्यांचं नाणं खोटं आहे, पण आपण विषय संपवायचा नाही. आत्ताच्या आत्ता जाऊन गुन्हा दाखल करू. चला. दाजी नको, का नको? मी साहेबांचा विचार करून पोलिसांमध्ये जात नाहीये. त्या साहेबांनी केलं का रे तुझा विचार? तुझं ऐकून घेतलं का? त्या मदनला शिक्षा करायची सोडून तुला नोकरीवरून काढला. हा कसला उलटा नाही रे? हो जावय बापू, अहो शुभू म्हणतोय ना हा विषय मिटलाय, मग कशाला उगा जळण्यात लाकडं घालताय? ओ सासरे बुवा, सानिका मेवणी आहे माझी. नाही तुमच्या घरचा जावई मी, आणि जावई म्हणून तुमच्या मागं उभं राहणं कर्तव्य आहे माझं. वर तुम्ही म्हणताय की मी लाकडं घालतोय म्हणून. अण्णा, आपल्यासाठी बोलतायत ना ते, एवढं कळत नाही तुम्हासनी? होय ग शोभे, आम्हाला बी कळतंय शशांक रावाचा लय जीव तुटतोय, पण नाही नवीन नाही. आत्ताच्या आता चौकीत चला. तुम्हाला सांगतो सासूबाई, आपल्या सानूचं एक स्टेटमेंट आणि त्यांचा बाजार उठला म्हणून समजा. अय, तुझ्या साहेबाचं मंत्रीपद काढून घेतो की नाही बघ मी. दाजी, मदनला मारून मी त्याला शिक्षा दिली आहे, त्याच्या बरगड्या मोडल्यात मी. तेव्हा सगळ्यांनी तो विषय थांबवा, कळतंय? बरं ठीक आहे, विषय सोडायचं सोडू, पण नुकसान भरपाई तर घेऊया. नुकसान भरपाई काय बोलायला दाजी? अरे त्या मदनने आपल्या सानिकासोबत जे काही केलं त्या विषयी तोंड बंद ठेवायला नुकसान भरपाई नको का घ्यायला? अरे बाबा, तुझ्यात फायद्याचं सांगतोय. या सगळ्या नादात माझं होणार तर दिसेल. दाजी, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी मी खात नाही आणि तुम्हासनी बी खाऊ देणार नाही. हो, सत्यवचन. हीच वेळ असती. अशा मॅटरचा फायदा घेता यायला पाहिजे, नाही तर जे मिळणार ना ते बी नाही मिळायचं. बरं राहिलं, मला सांग, तुझी नोकरी गेली, माझ्या हुंड्याचा हप्ता कसा दिसेल? जावय बापू, अहो हा विषय आहे का आता? विषय कसा नाही, हा विषय पहिल्यापासून आहेच. दाजी, त्या मदनमुळे माझं अजून डोकं गरम आहे. अय, काय बोलतोय? आओ हा? आओ, काय नाही, तुम्ही जरा शांत व्हा. हा, मी काय चुकीचं बोललो? शुभ बाळा ये ना. ऐका सर, त्याचे डोकं आधीच गरम आहे, वेळ थांबलाय. काय करून बसल काय सांगता नाही येत. गप बसा तू, गप बसा.